कल्याण डोंबिवलीकरांच्या घशाला पडलेली कोरड आता प्रशासकीय पातळीवर गंभीर वळण घेत आहे। शहरात वाढत्या पाणी टंचाईमुळे नागरिकांमध्ये संताप असतानाच महापौर हर्षाली चौधरी यांनी थेट ग्राउंड झिरोवर उतरण्याचा निर्णय घेतला। महापौरांनी अप्रभागातील मोहिली पंप हाऊसवर अचानक भेट देऊन पाहणी केली। कामात होत असलेली दिरंगाई आणि कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा पाहून महापौरांनी अधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले असून पाण्यासाठी वणवण करणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी कडक आदेश दिले आहेत। गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पाण्याचा प्रश्न उग्र रूप धारण करत आहे। अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणे किंवा पाणीच न मिळणे अशा तक्रारींचा पाऊस पडत आहे। ह्या पार्श्वभूमीवर महापौर हर्षाली चौधरी यांनी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय मोहिली पंप हाऊसला भेट दिली की जो पाण्याची लेवल असते आज कुठपर्यंत आहे हे मला बघायचं होतं। येणारा काळ हा मे महिना आहे। मे महिन्यात आपल्याला पाण्याची अडचणी होणार आहे की नाही होणार आहे ही मला दक्षता घ्यायची होती। आज मी स्वतः एक गृहिणी आहे आणि आज पाण्याची इतकी अडचणी आहेत। मी ज्या प्रभागात राहते त्या प्रभागात आज पाण्याची खूप अडचणी होत्या। त्यासाठी माझ्याकडे जे नागरिक आले होते की मॅडम आज आम्हाला पाणी नाही आहे। समस्त कल्याण डोंबिवलीला आज जर तुम्ही बघाल की पुरेसा असा पाणी पुरवठा होत नाही आहे। त्यासाठी मी मोहिली पंप हाऊसला गेल्यानंतर मला असं लक्षात आलं की तिथे जो पाणी येणारा आहे तो पुरेपूर असा होत नाही आहे अशी नागरिकांची नेहमी तक्रार होती की जो काही पाणी होतो तो मोहिलीवरून सोडल्याच जात नाही। जेव्हा मी तिथे लेवल बघितली तर तिथून जी लेवल आहे ती प्रॉपर अशीच सोडल्या जाते, पण विषय असा होतो की जी मध्यस्थी अनधिकृत नळ जोडण्या आहेत त्यामुळे आणि जे अनधिकृत असे बांधकाम आहेत त्यामुळे हा पाणी पुरवठा तिथे दिला जातो, तिथे सप्लाय होतो। त्यामुळे तो पाणी पुरवठा आपल्या प्रॉपर जे टॅक्स आहेत भरणारे जे पाणी बिल वगैरे भरतात त्यांना तो पाणी पुरवठा जात नाही। त्यासाठी मी अचानक व्हिजिट केली होती आणि तिथल्याही मी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं की मला पाण्याबद्दलची मी कोणताही हलगर्जीपणा खपून घेणार नाही आणि पाणी हे प्रत्येक नागरिकाला पोहोचलंच पाहिजे। यासाठी मी ती व्हिजिट घेतली होती। तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही जर कोणत्याही कर्मचाऱ्यांना सांगितलं जर तुम्ही कोणताही कामचुकारपणा कराल तर मी तुम्हाला त्याच क्षणाला काढून टाकण्याचं मी त्यांना ताकीद देऊन आलेली आहे।